3rd डेला आम्ही जेव्हा गाडी पार्किंगमधनं काढली तेव्हा दिसलं की विशालच्या गाडीची काच कोणीतरी फोडली आहे पुढची. तर त्यांच्या तोंडातलं जे वाक्य होतं ना एक नंबर होतं की नाही का. फॅन्स लोक असतील, मुलं असतील किंवा बॉईज खूप जास्त असतील, गर्दी जास्त असेल, तेव्हा विशाल मला प्रोटेक्ट करतो. सो माझ्यासाठी ती एक गोष्ट खुल्या इश्क बोलता येईल. मला म्हणतात ए बनीचा विशाल, म्हणजे असं आम्हाला ओळखलं जातं. नमस्कार, मी विशाल फाले. नमस्कार, मी तृप्ती राणे. आणि आम्हाला ओळखतात #तृशाल नावाने. तर आमचं एक नवीन गाणं आलं आहे खुलेआम इश्क. तर या गाण्याची थीम पण अशी आहे की खुलेआमच प्रेम केलं पाहिजे, जे तुम्हाला गाण्यात पाहायला मिळेलच. तर गाणं हे विन्मय म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे. तर नक्की जाऊन एकदा व्हिजिट करा आणि गाणं पहा. हे गाणं स्पेशल असं आहे की हे नाशिकमध्ये शूट झालं आहे आणि त्र्यंबकेश मंदिराच्या पुढे झालं आहे. आणि ही खूप भारी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप सुंदर असं गाणं झालेलं आहे. खुलेआम इश्क आजकाल सगळेच जण करत आहेत. सो तुम्ही हे गाणं नक्की जाऊन बघा आणि भरभरून प्रेम द्या, ही आमची इच्छा आहे. आमच्यासारखंच आहे खुलेआम इश्क. म्हणजे टायटलच आमच्यावरनं सुचलं असावं गणेशला यांना की खुलेआमच इश्क करायचं, कधी पण लपून छपून नाही. आणि आम्ही हे गाण्याच्या BTSमध्ये पण बोललेलं आहे की आजपर्यंत खूप लपून लपून प्रेम करणारे जे आहेत, जे ऐकतात आहे आम्हाला, त्यांनी खुलेआम करा आणि आईवडिलांना सांगा आता आम्ही प्रेम करतोय. खूप डेंजर करून आम्ही खूप कम्फर्ट असतो, म्हणजे इतकं काय आम्हाला लोड नाही वाटत कुठलाही सीन करताना. त्यामुळे एवढं आता आहे बॉन्डिंग. आणि आमची कास्टिंगच देवाने केली म्हणजे काय बोलायचं. आमची केमिस्ट्री गाण्यात तर छानच दिसते. आणि तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही प्रत्येक गाण्याला एवढं आमच्या बरोबरून प्रेम देता. बनीसन माझं कोणतंही गाणं आलं तरी, कारण तुम्हाला केमिस्ट्री आवडते ना आमची. पहिली गोष्ट, आम्ही आहे ना जे पण गाणी करतो त्या गाण्यांमध्ये आम्ही प्रॉपर इन्व्हॉल्व होतो. ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम नाही करत फक्त की नाही का आपण आर्टिस्ट पेमेंट घेतला आणि का गेलो शूट केलं, असं नाही. ज्यावेळेस आम्हाला गाणं येतं ना तर त्यावेळेस त्या गाण्यामध्ये आम्ही प्रॉपर इन्व्हॉल्व होतो. सगळ्यात पहिल्यांदा तर मी गाण्याचे लिरिक्स ऐकतो की हे लिरिक्स किती कॅची आहेत आणि त्या लिरिक्सचा अर्थ काय होतो आहे, म्हणजे मला तेवढं डीपमध्ये जायला आवडतं. त्यानंतर जे ऑडिओ असतो त्या ऑडिओवरून आम्ही एक स्टोरी ठरवतो आणि त्या स्टोरीमध्ये आमचा पण हातभार असतो की अशा पद्धतीने हे शूट झालं पाहिजे, हे विज्युअल असे दिसलेच पाहिजे मला. ह्या गाण्यामध्ये तर आमचं खूप असं मी रोहित आमचं कंटिन्यू चर्चा चालली होती, निलेश दादा, की हे गाणं असंच दिसलं पाहिजे, लॅविश दिसलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट आमची डिमांड होती की पब्लिकली, कारण मॉप आर्टिस्ट अल्बम सॉन्गसाठी आणण्यासाठी खूप खर्च होतो, मग तो शक्य नाही एका अल्बम सॉन्गसाठी खर्च करणं. मग आम्हाला हे गाणं गर्दीतच शूट करायचं होतं, कारण गाण्याची टॅगलाईन आहे खुलेआम इश्क. मग खुलेआम इश्क म्हणजे काय तर पब्लिकली प्रेम करणं काय असतं, म्हणून हे अख्खं गाणं आम्ही फुल गर्दीत शूट केलेलं आहे. जो पण काय मॉप दिसतोय तो ओरिजिनल मॉप आहे. आय थिंक सगळंच विशालने सांगून टाकलं, मला काही ठेवलंच नाही आहे. जसं की त्याने सांगितलं, आम्ही फर्स्ट डेपासून इन्वॉल्व असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि गावरान गाणी ही आमच्या दोघांची पर्सनल फेवरेट आहेत असं आम्हाला सांगायला हरकत नाही. तुम्ही पण खूप वेळा बघितलं आहे. आम्ही अशी नाचो गाणी खूप कमी केलेत, बट गावरान गाणी जास्त केलेली आहेत. आणि जेव्हा जेव्हा असं गाणं काहीतरी कंपोजिशन सुचतं प्रोड्युसर्सला, तेव्हा सगळ्यात पहिले त्यांचं पण नाव असतं, ते विशाल आणि बनीच असतं. त्यामुळे फर्स्ट डेपासूनच लास्ट डेपर्यंतची इन्व्हॉल्वमेंट फुल असते आमची आणि म्हणून एवढं छान प्रोजेक्ट निघतं ते. पण असं नाही काय फक्त गावरानच करतो. प्रोड्युसर तुम्ही बघू शकता, मी हँडसम पण दिसतो, मी मॉडर्न पण गाणी करू शकतो. म्हणजे ही पण दिसते थोडीशी. पहिली गोष्ट तर आम्ही ना जे पण पब्लिक येत होतं ना फोटो काढायला, आमचं असं आहे की आम्ही टेक थांबवतो पण फोटो सगळ्यांना देतो. कारण त्र्यंबकेश्वर ही अशी जागा होती की तिथं त्र्यंबक बाबांच्या दर्शनाला येणारी लोक ही फक्त त्र्यंबकेश्वर एरियातली नव्हती, म्हणजे महाराष्ट्रातनं भारतातनं सगळीकडनं येतात. पण चुकून कोणी बाहेरचा असेल आणि त्याला माझ्याबरोबर फोटो काढायचा असेल आणि तो त्याचा क्षण निघून गेला तर आपण गाणी तर शूटच करत असतो, त्याचा तो क्षण घालवायचा नसतो. म्हणून आम्ही टेक थांबून फोटोज दिलेत. असं नाही की नंतर या, अगोदर फोटोज घ्या, आम्ही शूट नंतर करतो, काय विषय नाही.
ॲक्च्युली ते शूट मंदिराजवळ होतं आणि मला सांगायला आवडेल की मंदिराच्या आजूबाजूची सगळीच लोकं खूप हेल्पफुलसुद्धा होती. कोणीच असं हे नका करू, ते नका करू, इकडे नाही चालणार, तिकडे नाही चालणार, असं कोणीच केलं नाही. आम्ही प्रॉपर तिकडे पूर्ण ते मार्केट असू दे, मंदिराच्या बाहेर सगळीकडे तिकडच्या एरियामध्ये शूट केलं. त्याच्यामुळे थँक्यू सो मच त्या सगळ्यांना की त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला, म्हणूनच इतकं भारी गाणं निघालं. डेंजरवाला घडलेलं आहे. तूच सांग मग. मी सांगू का? ठीक आहे. ओके, सो XYZ हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो. मी हॉटेलचं नाव नाही घेणार, बट ते त्र्यंबकच्या मंदिरापासून खूप जवळ होतं. तर तिथे ना 2 दिवस आम्ही शूट करत होतो आणि विशालची गाडी आम्ही पार्किंगला ठेवून दिलेली, कारण की प्रोडक्शनला ऑलरेडी गाडी होती. सो 3rd डेला आम्ही जेव्हा गाडी पार्किंगमधनं काढली तेव्हा दिसलं की विशालच्या गाडीची काच कोणीतरी फोडली आहे पुढची. आणि तोच खूप खतरनाक वाला किस्सा होता, कारण विनाकारण काही कारण नसताना. पण जाऊ दे, आता त्या जुन्या गोष्टी आठवून कशाला टेन्शन घ्यायचं. मी एक हॅप्पी मुमेंट सांगतो. आता मी ह्या गाण्याच्या नंतर पण मी परत नाशिकला गेलो शूटसाठीच. तर मला तिथे एक आहे ना, एक असं गुरुजी भेटले आणि ते नशिबाने त्र्यंबक राजांच्याच मंदिरात पूजा करायला होते, पुजारी आहेत ते. तर त्यांना कळलं की आम्ही त्र्यंबकमध्ये येऊन शूट करून गेलो आहे. तर त्यांच्या तोंडातलं जे वाक्य होतं ना, एक नंबर होतं की नाही का, तुम्ही त्र्यंबक बाबांच्या पायाशी येऊन दर्शन घेतलं आहे, गाणं शूट केलं आहे, तुम्हाला आयुष्यात कधीच काय कमी नाही पडणार आणि तुमच्या गाण्याला खूप म्हणजे खूप प्रेम भेटेल. म्हणजे असं भारी वाटलं की आपण जे केलं ते काहीतरी व्यर्थ ठरलं. खूपच क्वेश्चन हार्डवाला आहे हा. मला पण समजत नाही आहे काय असेल, असं विचारच नाही केला कधी. सो जेव्हा जेव्हा पब्लिकली कुठे असेल किंवा फॅन्स लोक असतील, मुलं असतील किंवा बॉईज खूप जास्त असतील, गर्दी जास्त असेल, तेव्हा विशाल मला प्रोटेक्ट करतो. सो माझ्यासाठी ती एक गोष्ट खुल्या इश्क बोलता येईल. आणि दुसरी मुमेंट मला ही सांगायला आवडेल की कधी कधी अशी बनी दिसली ना फॅन्सला, तर बनीला जोरात आवाज देऊन बोलतात, ए विशालची बनी, असा आवाज देतात. आणि मी दिसलं ना कधी, मला म्हणतात ए बनीचा विशाल, म्हणजे असं आम्हाला ओळखलं जातं. तर हे खुल्या इश्क असल्यामुळंच आहे. तर नक्की जाऊन विन्मय म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हे गाणं पाहू शकता, खुल्याम इश्क. आणि इंस्टाग्रामवरती पण रील्स बनवू शकता, कारण ते इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंगच्या रील्स बनवल्या तुम्हाला माहितीच आहे, अकाउंट रीच पण वाढतो. येस, जाऊन नक्की बघा विन्मय म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती आणि भरभरून प्रेम द्या आमच्या गाण्याला आणि आम्हाला सुद्धा. खुल्याम इश्क. येस.